मित्रांनो नमस्कार. काही जणांची अशी तक्रार येते की व्हिडिओ सापडत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ कसा शोधायचा ते मी तुम्हाला सांगतो आहे. सर्वात आधी माझं नाव टाकायचं चंद्रकांत ठाकरे, कारण आपल्या चॅनलचं नाव चंद्रकांत ठाकरे या नावानेच आहे. आता चंद्रकांत ठाकरे हे नाव टाकल्यानंतर साधारणतः अशी स्क्रीन तुम्हाला समोर दिसेल. ही अशी स्क्रीन आल्यानंतर पुन्हा एकदा हे जे समोर नाव दिसतं चंद्रकांत ठाकरे याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर ही दुसरी स्क्रीन अशी दिसेल. आता या स्क्रीनमध्ये वरती काही नावं दिसत आहेत बघा. चंद्रकांत ठाकरेच्या नावाच्या खाली होम असा शब्द आहे, त्याच्या बाजूला व्हिडिओज असा शब्द आहे, त्याच्या बाजूला प्लेलिस्ट असा शब्द आहे. तर आपण काय करायचं आहे, प्लेलिस्टवर क्लिक करायचं आहे. प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर ही अशी समोर प्लेलिस्ट दिसेल. तुम्हाला जर नॉवेलचे व्हिडिओ बघायचे असेल तर इथे या ठिकाणी जे नॉवेल नावाची जी प्लेलिस्ट आहे तिच्यावर क्लिक करायचं. जेवढे नॉवेलचे आपले व्हिडिओ झालेले आहेत ते त्याच्यात एकाखाली एक दिसतील. किंवा 12th इंग्लिश इन मराठी अशी जी प्लेलिस्ट आहे तिथले व्हिडिओ बघायचे असतील, त्याच्यात सर्व लेसन्स, पोएम्स आणि ॲप्रिसिएशन आहे. त्याच्यावर क्लिक केलं की सर्व लेसन्स, पोएम्स त्यांचे ॲप्रिसिएशन येतील. किंवा फिगर्स ऑफ स्पीच बघायचे असतील तर मी जवळजवळ 26 फिगर्स ऑफ स्पीच अपलोड केलेले आहे 2 पार्ट्समध्ये. एक आहे कन्फ्युजिंग फिगर्स ऑफ स्पीच, 13 फिगर्स ऑफ स्पीच त्यात आहे, आणि दुसरं आहे इम्पॉर्टंट फिगर्स ऑफ स्पीच, त्यातसुद्धा 13 फिगर्स ऑफ स्पीच आहे. ठीक आहे. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपण अभ्यास करत आहोत नॉवेल्सचा. आतापर्यंत आपण 5 भाग बनवलेले आहेत नॉवेल्सचे. तुम्ही सर्व ते बघत आहात अशी अपेक्षा करतो. मन लावून बघा. पहिला दुसरा पार्ट महत्त्वाचा आहे, तिसरा पार्ट महत्त्वाचा आहे. तर हे सर्व तुम्ही बघत राहा. आणि आता आपण 4.3 म्हणजे दुसरं नॉवेल अभ्यासणार आहोत. नॉवेलचं नाव आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. हे नॉवेल लिहिलेलं आहे ज्यूल्स गॅब्रियल वर्न यांनी. आता ज्यूल्स गॅब्रियल वर्न 1828 ते 1905 असं त्यांचं जन्मवर्ष, त्यांचं मृत्यूवर्ष. म्हणजे 1905 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. आपल्याला काय लक्षात घ्यायचं असतं की त्या कोणत्या काळात अस्तित्वात होते. मग त्या काळाच्या हिशोबाने एकंदरीत ते सेटिंग, त्या प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले असतात. तर आपण अभ्यास करणार आहोत. फार मोठे लेखक आहेत ज्यूल्स गॅब्रियल वर्न यांचा. आता हे मोठे लेखक काय आहेत, तर जगात जे मोठे लेखक असतात त्यांचे जी पुस्तकं असतात इतर भाषेमध्ये काय होतात, भाषांतरित होत असतात, ट्रान्सलेट होत असतात. तर यांचा जगात 2 नंबर लागतो. म्हणजे ज्या लेखकांची पुस्तकं इतर भाषेंमध्ये भाषांतरित होतात त्या लेखकांमध्ये यांचा 2 नंबर लागतो. तुम्ही विचाराल 1 नंबर कोणाचा लागतो, सांगून टाकतो. ॲगाथा ख्रिस्ती. मी पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे, या लेखकाचा उल्लेख केलेला आहे. जे क्राईम नॉवेल्स आहेत, डिटेक्टिव्ह नॉवेल्स आहेत, त्याचा उल्लेख आला म्हणजे ॲगाथा ख्रिस्तींचा उल्लेख होतोच होतो. खूप छान अशी त्यांची ती पुस्तकं आहेत आणि ती खूप भाषेंमध्ये ट्रान्सलेट होत असतात, भाषांतरित होत असतात. त्यांचा 1 नंबर. आणि आपले जे ज्यूल्स गॅब्रियल वर्न्स आहेत त्यांचा 2nd नंबर. आता हे लेखक किती मोठे आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 3 नंबर कोणाचा लागतो हे समजून घ्यावं लागेल. ज्यांची पुस्तकं भाषांतरित जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात केली जातात अशा लेखकांमध्ये 3 नंबरचा क्रमांक येतो द ग्रेट विल्यम शेक्सपियर यांचा. यावरून आपल्याला लक्षात घ्यायची की लेखक किती मोठे आहेत. मुख्यतः हे जे आपले ज्यूल्स गॅब्रियल वर्न हे जे लेखक आहेत ते ॲडव्हेंचरस स्टोरी लिहितात, कादंबऱ्या लिहितात. यांनी एक सिरीज लिहिली. त्या सिरीजमधला हा 3रा भाग आहे. पहिली जी 2 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत त्यातलं पहिलं पुस्तक आहे जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ. काय नाव सांगतोय मी, जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ. कधी लिहिलं त्यांनी, 1864 साली. दुसरं जे पुस्तक आहे ते आहे 20,000 लीग अंडर द सी. हे 1870 साली लिहिलं. आणि आता जो आपण ज्या नॉवेलचा आपण अभ्यास करणार आहोत अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, हे त्यांनी 1873 साली लिहिलं. हे फ्रेंच नॉवेलिस्ट आहेत. हे पोएटसुद्धा होते. हे प्लेराईट म्हणजे नाटककारसुद्धा होते. आणि त्यांची जी सिरीज आहे ॲडव्हेंचरस स्टोरीजची ती खूप पॉप्युलर झाली. आणि या पुस्तकांचंच मी तुम्हाला सांगत होतो की खूप मोठ्या प्रमाणात काय होतं, ट्रान्सलेट होत असतं. आता आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की आपण कशा पद्धतीने नॉवेलचा अभ्यास करतो. आधी थीम बघतो, त्यानंतर प्लॉट बघतो, मग सिनॉप्सिस बघतो आणि मग एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला असतो. आता ताजं उदाहरण आहे अमेरिकेचं. फ्लॉईड नावाचा तो व्यक्ती, काळ्या रंगाचा, त्याला एका गोऱ्या पोलिसाने काय केलं, पकडताना ॲक्सिडेंट झाला की काय, पण तो मेला. नेमकं त्या संदर्भातलं नॉवेल आपण अभ्यासलं पहिलं. योगायोग झाला तो
पण असे योगायोग होणं निश्चितच चांगलं नव्हतं. आता आपण थीमकडे वळूया. ही जी कादंबरी आपली ज्यूल्स गॅब्रियल वर्न यांची खूप खूप गाजलेली, खूप प्रसिद्ध असलेली, याला तुम्ही सायन्स फिक्शन पण म्हणू शकतात. सायन्स फिक्शनमध्ये पण गणलं जातं हे. ठीक आहे. पहिली कादंबरी सामाजिक होती. आता आपण एक प्रकारे काय करतो आहे, सायन्स फिक्शन अभ्यासतो आहे. या सायन्स फिक्शनमध्ये म्हणजे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजमध्ये खूप छान प्रकारे सायंटिफिक नॉलेज, जॉग्राफिकल नॉलेज यांचा खूप छान उल्लेख आलेला आहे. आता आपण थीम बघणार आहोत. थीम म्हणजे काय असतं की विषय असतो. मुख्य जो विषयवस्तू आहे त्या लेखकाने त्या पुस्तकासाठी घेतलेला एकंदरीत एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, एक विषय असतो. एका विशिष्ट अँगलने ती स्टोरी पुढे सरकत असते. तो विषय कोणता आहे तर ॲडव्हेंचर, मुख्य फुल ऑफ ॲडव्हेंचर. हे जे नॉवेल आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला खूप साहसी कृत्य बघायला मिळतात. पुस्तक वाचायचं आहे आपल्याला कधीतरी, तर प्रचंड अशी मेहनत त्या ठिकाणी घेतली जाते त्या मुख्य पात्राकडनं त्याला आलेल्या अडचणींना सामोरे जाताना, त्या दूर करताना. मग हे दूर करताना खूप मोठ्या मोठ्या त्या काय करतो, साहस करत असतो ते पात्र. खूप म्हणजे सोपी गोष्ट नाही. अख्ख्या जगात कधी फिरणं, ज्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी वगैरेचा काय म्हणता येईल प्रसार झालेला नव्हता, जास्त एवढा विकसित झालेलं नव्हतं, अशा काळात संपूर्ण जगात फिरणं एखाद्या व्यक्तीने, आणि तेही 80 दिवसात पूर्ण करणं, 80 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करणं ही मोठी गोष्ट होती. होतं काय की फिलियस फॉग नावाचा मेजर पात्र आहे, मुख्य कॅरेक्टर आहे या कादंबरीतलं, आणि त्याला एक चॅलेंज दिलं जातं. ते चॅलेंज असतं की 80 दिवसात त्याने संपूर्ण जगाची भ्रमंती करावी. मग हे करत असताना तो खूप वेगवेगळ्या प्रदेशात त्याला जावं लागतं. त्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या घटनांना त्याला सामोरं जावं लागतं. त्या घटनांना सामोरं जात असताना त्याला जे काही त्या ठिकाणी अडचणी येतात, त्या अडचणींवर मात करताना जे काही घडतं त्याला आपण ॲडव्हेंचर्स म्हणतो, त्याला आपण साहस म्हणतो. तर हे साहस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काय होतं बघायला मिळतं. आणि ॲडव्हेंचरस महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, लक्ष द्या, महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. याच्या ॲडव्हेंचरस स्टोरीज असतात. याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असतं की खूप स्पीड असतो. म्हणजे असे आपण जर काही चित्रपट बघितलेले असतील, अशा चित्रपटांमधचा स्पीड खूप असतो. आपण रेस नावाचा चित्रपट बघितला असेल, 2-3 भाग आहेत त्या रेस नावाचे चित्रपटाचे. तर खूप पटापट घटना घडत असतात, एका मागोमाग दुसरी घडली की तिसरी, आणि खूप उलथापालथ होत असते कथेमध्ये. तुम्ही बघितला नसेल रेस नावाचे चित्रपट तर बघायला हरकत नाही, कारण ते एक प्रकारे ॲडव्हेंचरच आहे त्या ठिकाणी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, स्पीडबद्दल बोलतो आहे मी. पेस असा शब्द असतो स्पीडसाठी. तर फटाफट त्या घटना घडत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी काय जे मुख्य पात्र असतात त्यांना ॲडव्हेंचर्सला सामोरं जावं लागतं. तेच तुम्हाला ते चित्रपटात बघायला मिळेल. आणि खूप एक्साइटमेंट असते, खूप एकदम रोमांचकारी घटना घडत असतात. कशामुळे तर ते जे रिझल्ट असतात वेगवेगळ्या एन्काउंटर्स म्हणजे काय, वेगवेगळ्या त्या ठिकाणी घटनांना सामोरं जावं लागतं. आणि त्या घटनांना सामोरं जाताना जे काही त्याच्यातून परिणाम घडत असतात ते काय एक्सायटेड आहेत, खूप एक्साइटमेंट निर्माण करतात. खरं सौंदर्य काय नॉवेलचं, हा जो लेखक आहे, लेखक काय करतो, सर्व रीडर्सला म्हणजे वाचकांना सुद्धा प्रवासाला घेऊन जातो. म्हणजे अक्षरशः आपल्याला वाचताना वाटतं की आपण सुद्धा त्या मुख्य पात्रासोबत प्रवासात आहोत. आणि हे जे फील होणं, प्रत्यक्ष आपल्याला जे फील होतं की आपण त्या मुख्य पात्रासोबत या प्रत्येक अद्भुत अशा ठिकाणी काय करतो आहे, प्रवास करतो. या प्रवासात तो भारतातसुद्धा येतो आणि आपण त्याच्यासोबत आहोत असं वाटणं, असं फील होणं, हे खऱ्या अर्थाने काय लेखकाचं यश म्हणता येईल. आणि हेच मुख्य वैशिष्ट्यसुद्धा आहे या कादंबरीचं. काय होतं की इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतो. द ब्युटी ऑफ द नॉवेल इज दॅट द रायटर टेक्स द रीडर टू द जर्नी ऑफ द मेनी हेअर रेझिंग इन्सिडेंट्स. शब्द काय आला, हेअर रेझिंग म्हणजे आपण काय म्हणू त्याला, अंगावर काटा उभा राहील अशा घटनांना त्या ठिकाणी तो पात्र समोर जात असतो, आपल्या अंगावर काटा उभा राहतो, म्हणजे आपण सुद्धा त्या प्रवासात आहोत. त्याचबरोबर काय होतं की फक्त इन्सिडेंटसाठी प्रवास आहे का, नाही, ॲडव्हेंचरस, थ्रिलिंग अँड ब्युटिफुल प्लेसेस, या जगातील अत्यंत साहसी ठिकाणं, थ्रिलिंग म्हणजे रोमांचकारी ठिकाणं, आणि अत्यंत सुंदर ठिकाणं जगातील, त्या ठिकाणी आपल्यालासुद्धा जायला मिळतं, एक प्रवास घडतो. हे खूप सुंदर वैशिष्ट्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता फीचर, संपूर्ण म्हणजे ज्या एका विशिष्ट धाग्यावर हे संपूर्ण कादंबरी काय म्हणता येईल आधारलेली आहे. तो धागा म्हणजे 80 डेज म्हणजे वेळ. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे वेळ, टाईम. पूर्ण
कादंबरीमध्ये, पूर्ण कथेमध्ये सर्वात जर प्रभावी एलिमेंट कोणता असेल या कथेचा, तर तो आहे वेळ. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉवेल इज टाईम. इट इलस्ट्रेट्स रिपीटेडली दॅट टाईम इज फिकल. काय आपल्याला माहिती होतं वेळेबद्दल? टाईम कसं आहे? फिकल आहे, क्षणभंगूर. आपल्या हातात या जगात काहीच नाही. एक पुन्हा एक डायलॉग येतो बघा हिंदी मूवीजमध्ये. कुठलंही काही जर दुःखद प्रसंग घडला तर एखादा परिपक्व व्यक्ती एक डायलॉग मारत असतो, काय? वक्त हर जखम को भर देता है. म्हणजे प्रत्येक जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला एकच इलाज असतो आणि तो म्हणजे वेळ. तर वेळ हा क्षणभंगूरसुद्धा आहे. आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. वेळ आपल्याला कंट्रोल करत असतो आणि आपण जे काम करत असतो त्याच्या बऱ्याच वेळा त्याच्या विरोधात ते जात असतं. आजचंच उदाहरण घ्या. खूप वेगवेगळ्या पद्धतीची आपली स्वप्न असतात, वेगवेगळे प्लॅनिंग असतात आणि ते प्लॅनिंग वेळ काय करत असतो? हाणून पाडत असतो. काही लोकांनी खूप छान छान प्लॅनिंग केले असतील, प्लॅनिंग सुरू करण्याच्या मार्गावर असतील आणि हा कोरोना नावाचा एक मोठं संकट समोर आलं आणि काही लोकांचे असे प्लॅन उद्ध्वस्त झालेले असतील. म्हणजे वेळ काय करतो आहे? आपण जे काम ठरवलेलं आहे त्याच्या विरोधात काम करतं. बऱ्याच वेळा तर आपलं जे नियोजन आहे ते तोडून टाकतो. नियोजन कोलमडून ठेवतो हा वेळ. त्याला फॉईल असा शब्द आलेला आहे. आणि माणसाच्या आयुष्यात आपण एका विशिष्ट स्पीडने काम करायला जातो आणि नेमका वेळ आपल्याला अडवा येतो आणि आपोआप काय होत जातं? डिले बिल्डअप होत जातो, उशीर होत जातो. कधी या कथेमध्ये सुद्धा आपण बघतो त्यांना 80 दिवसात संपूर्ण जगाची भ्रमंती करायची आहे आणि ती भ्रमंती पूर्ण झाल्यावर त्याला विशेषतः एक बक्षीस मिळणार आहे. त्यात तो खूप खर्च करतो आहे आज, त्यामुळे त्याला वेळेवर पोचायचं आहे. परंतु नेमकं काही ना काही घडत जातं आणि उशीर होत जातो. कधी काय होतं की ट्रेन त्यांना न घेता निघून जाते, म्हणजे त्यांची ट्रेन सुटून जाते. कधी शिप असतो म्हणजे जहाज, त्याला उशीर होतो. अशा अनेक घटना होत असतात. आणि समटाईम्स लँड द कॅरेक्टर्स इन ट्रबल. आणि कधी हे जे कॅरेक्टर्स आहेत मुख्य पात्र, लँड इन ट्रबल म्हणजे संकटात सापडणे. अशा प्रकारे ह्या घटना घडत जातात आणि त्यांना जे 80 दिवसात ज्या संपूर्ण जगाची भ्रमंती करायची, त्यात अनेक अडथळे निर्माण होत असतात. आणि त्यामुळे कोणाला जबाबदार धरले प्रत्येक गोष्टीला? वेळ, टाईम, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता काय होतं पुढे? शेवटी फॉग ही रेस जिंकतो. आता त्याचं कारण थोडं सायन्स या ठिकाणी आहे, जॉग्राफिकल रिझन आहे. ते म्हणजे इंटरनॅशनल डेटलाईन. इलेक्शन करण्याच्या बाबतीत खूप मोठा विद्वान आहे हा. कोण? फिलियस फॉग. पण तोसुद्धा काही गोष्टी विसरून जातो आणि या इंटरनॅशनल टाईमलाईनमुळे त्याला 1 दिवस एक्स्ट्रा मिळतो, ज्याच्यामुळे तो ही रेस जिंकतो. आणि ते जिंकणं आहे शेवटी ते प्रचंड एक्साइटमेंट त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तुम्हाला सांगतो, चित्रपट बघा तुम्ही. या नावाचा एक चित्रपट बनवलेला आहे. जॅकी चेन नावाचं मुख्य पात्र आहे, पण त्याने फिलियस फॉग या व्यक्तिरेखेचं पात्र नाही साकारलेलं. त्याचा नोकर जो आहे त्याचं पात्र त्याने साकारलेलं आहे. अप्रतिम मूव्ही आहे, आपल्याला ते लक्षात येईल. थोडे चेंजेस केलेले त्या ठिकाणी. अगदी नॉवेलमध्ये एक्झॅक्टली ज्या गोष्टी आहेत त्या तिथे घेतलेल्या नाहीत, कारण थोडंसं लिबर्टी घ्यावी लागते. थोडा मिरची मसाला टाकावा लागतो. पण नॉवेलमध्येच खूप मिरची मसाला आहे आणि नॉवेलमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी येतेच असं नाही. पण खूप सुंदर असं ते चित्रपट आहे, बघायला हरकत नाही. आपल्याला ते ॲडव्हेंचर्स वगैरे लक्षात येतील आणि शेवटचा जो थ्रिल आहे तो पण आपल्याला काय होईल? लक्षात येईल. आता ही इंटरनॅशनल डेटलाईन आहे, त्याच्यामुळे त्याला 1 दिवस एक्स्ट्रा मिळतो आणि तो रेस जिंकतो. शेवटी मेसेज काय आहे या नॉवेलचा? की आपण वेळेला कंट्रोल करू शकत नाही, वेळ आपल्याला कंट्रोल करते. नेहमी आपल्या मार्गात जर सर्वात मोठी भूमिका कोणी करत असेल तर तो वेळ असेल. अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. आणि आपण मनुष्य प्राणी वेळेच्या दयेवर जगत असतो. आपण वेळेला कंट्रोल करू शकत नाही. आता ही जर्नी आहे सुरू होण्याच्या आधी हा जो फिलियस फॉग नावाचं जे मुख्य पात्र आहे तो एकांतात राहायचा. आता सायंटिस्ट म्हटले, लेखक म्हटले, पोएट म्हटले की थोडेसे व्हिम्झिकल असतात, एकांतवास त्यांना आवडतो. पण त्यातले जे काही असतात ते समाजाशी पण कनेक्टेड असतात. एकांत पण त्यांना हवा असतो, समाजाशी पण कनेक्टेड असतात. हे जे पात्र आहे फिलियस फॉग, हे मात्र समाजाशी डिस्कनेक्टेड आहे. सॉलिटरी लाईफ जगतो आहे तो, एकांतवाद जगतो आहे.
त्याने स्वतःला इतरांपासून वेगळं करून घेतलेलं आहे. तो इतरांचा विशेष विचारच करायचा नाही. आपल्या जगात तो होता आणि तो शास्त्रज्ञ आहे. लक्षात घ्या, तो काय आहे? शास्त्रज्ञ आहे. त्यामुळे तो आपल्या वेगळ्या जगात आहे. आता या वेगळ्या जगात असताना त्याला हे चॅलेंज त्याच्याकडे येतं आणि तो ही ट्रिप काय करतो? साकार करतो. आणि या ट्रिपमधून जाताना त्याला माणसाशी असलेलं जे कनेक्शन आहे याचं महत्त्व कळतं. त्याला या ट्रिपमध्ये या माणसांचा संबंध लक्षात येतो. तो ते प्रेम अनुभवतो. त्याला एक प्रेयसी मिळते, त्याला एक मित्र मिळतो, त्याला एक खूप 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 लॉयल असा नोकर होता तो त्याला मित्र म्हणून मिळतो. त्याचं नाव आहे पासपार्टूट. काय नाव त्याचं? पासपार्टूट. आपण जर स्पेलिंग नीट बघितलं तर आपल्याला असं वाटेल ते पासपार्ट आऊट असेल. पासपार्ट आऊट असेल. ते पासपार्ट आऊट नाही तर ते पासपार्टूट असं ते नाव आहे, पासपार्टूट. आणि या पासपार्टूटचीच भूमिका कोणी केली? जॅकी चॅन या प्रसिद्ध अभिनेत्याने केलेली आहे. अद्भुत त्याने ती भूमिका साकारलेली आहे, अद्भुतपणे. तो चित्रपट आपण नक्की बघा. मग तुम्हाला या पासपार्टूट नावाच्या त्याच्या नोकराचं महत्त्व कळेल या चित्रपटातलं. तो त्याच्याशी खूप लॉयल राहतो आणि फ्रेंडशिप पुढे वाढत जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता, अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिशिएशन इज द ग्रेट थिंग ही हॅज गेन फ्रॉम दिस ट्रिप. काय मिळालं त्याला या ट्रिपपासून? सर्वात महत्त्वाची ही गोष्ट असते ना, सहज एखादा कुतूहलपूर्ण असलेला व्यक्ती सहज विचारू शकतो त्याला काय मिळालं. खरं तर एक अमाऊंट ठरलेली आहे, त्यातरी बहुतेक 20,000 पाऊंड असावेत ते. ती ठरलेली आहे अमाऊंट, ती त्याला मिळणार असते. पण ही एवढी मोठी जर्नी आहे की खर्च खूप होणार आहे. म्हणजे त्याच्या पदरी शेवटी बहुतेक काहीच पडणार नसतं आणि 1,000 उरतात फक्त त्याच्याकडे. शेवटी सर्व खर्च 19,000 होऊन जातात. बक्षीस त्याला 20,000 मिळणार आहे. मग एवढ्यासाठीच त्याने ही ट्रिप ॲक्सेप्ट केली होती का? नाही. तर त्याला काय मिळालेलं आहे? ॲप्रिसिएशन आणि अंडरस्टँडिंग. जगाची माहिती, जगाने त्याची करून घेतलेली माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आता जगाकडनं त्याचं झालेलं कौतुक, ह्या गोष्टी त्याला मिळाल्या. तुम्ही जर चित्रपट बघितला तर तुम्हाला कळेल, ज्या सायन्स अकॅडमीमध्ये तो जात असे तिथे त्याची किती खिल्ली उडवली जाते, त्याला किती त्या ठिकाणी अपमान सहन केला जातो. या गोष्टी आपल्याला वारंवार त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात. तो चित्रपट बघितल्यावर अधिक तुम्हाला ते कळेल. आता ही जी अपॉर्च्युनिटी होती, काय करणार होती? त्याचं जे नशीब आहे ते वेगळ्या पद्धतीने फिरणार होतं आणि डबल टिबल प्रमाणात त्याचं नशीब उजळून निघणार होतं. परंतु फॉक्सचं जे मोटिवेशन आहे टू एम्बार्क ऑन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर हॅज लिटल टू डू विथ मनी. पण पैसा हे त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट नव्हती, मी तुम्हाला सांगितलं. ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर अँड प्रूव्ह हिज वर्थ टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब. आता त्या संस्थेचं नाव आहे रिफॉर्म क्लब. चित्रपटात रिफॉर्म अकॅडमी असं नाव येईल, त्याला क्लबच म्हणता येईल. आणि ही सायंटिफिक इन्व्हेन्शनशी रिलेटेड अशी सरकारी संस्था होती, ती काही प्रायव्हेट संस्था नाही आहे. मग या संस्थेमध्ये हा जो वेगवेगळे प्रकारचे शोध लावायचा, ते शोध जनरली मानवी कल्याणासाठी असायचे. तर याची नेहमी तिथे खिल्ली उडवली जायची. मग याला एक प्रूव्ह करायचं होतं स्वतःला की नेहमी तुम्ही जी माझी खिल्ली उडवतात ती चुकीची कशी आहे, मी ज्या कामात स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे, त्याची जी क्रेडिबिलिटी होती ती त्याला प्रूव्ह करायची होती. हे जे रिफॉर्म क्लब आहे किंवा रिफॉर्म अकॅडमी आहे किंवा ही सायन्स अकॅडमी आहे, येथील इतर शास्त्रज्ञांना, सरकारी अधिकाऱ्यांना याला प्रूव्ह करून द्यायचं होतं की हा ऑर्डिनरी व्यक्ती नाही, हा करत असलेलं कामसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, हे त्याला प्रूव्ह करायचं होतं. आणि तो सन्मान, ऑनर त्याला मिळवायचा होता. ठीक आहे. फॉक्स स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे, शोविंग दॅट रिचेस आर नॉट दॅट ही इज ट्रूली आउट फॉर. आता जो खर्च त्याला, म्हणजे ज्याला ते काही मिळणार होतं बक्षीस वगैरे, तरी ते उल्लेख आलेला आहे की ती रक्कम जवळजवळ तो सर्व खर्चून टाकतो. म्हणजे त्याच्याकडे काही उरत नाही. मी तुम्हाला सांगितलं ॲक्च्युली 1,000 पाऊंड उरणार असतात त्याच्याकडे, पण तेही तो काही स्वतःकडे ठेवत नाही. त्याचा जो नोकर मित्र यांच्यात वाटून देतो, अजून इतर काही खर्च असतो तो त्याच्यात करून टाकतो. पण तो ज्या अर्थाने हा सर्व पैसा खर्च करतो त्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तो खरंच पैशासाठी निघालेला नाही आहे. त्याला सायन्स या क्षेत्रातली त्याची कामगिरी, जगासाठी वेळ किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध करणं आणि ऑनर मिळवणं, सन्मान मिळवणं
आणि पैसाच सर्व काही नाही हे त्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. फार उदात्त हेतूने तो हे सर्व करतो आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. फॉर फिलियस फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. त्याच्यासाठी सन्मान हा महत्त्वाचा आहे पैशांपेक्षा जास्त. ही अशा काळातली कथा आहे ज्या काळात पैशाला खूप महत्त्व होतं. ठीक आहे. थ्रू आउट द एंटायर ट्रिप फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे. डिस्कस झालं आहे आपलं. खूप मोठमोठे अडचणी येतात हां. आणि दिस चॅलेंजेस अलाव देम टू यूज देअर क्विक थिंकिंग टू कम अप विथ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स टू इवन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स. आणि मजा केव्हा येते, ह्या अडचणी भयंकर असतात. या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी ते अगदी वेगळ्या प्रकारे विचार करतात. त्याला इनोव्हेटिव्ह सोल्युशन म्हटलेलं आहे. आणि त्या सोल्युशनच्या सहाय्याने ते काय करतात, त्या संकटांवर मात करतात. आणि हे वाचायला मजा येते, अद्भुत मजा येते आणि खूप सुंदर ते प्रसंग असतात. छान वाटतं सगळं वाचायला. इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर विट इन कमिंग अप विथ द सोल्युशन्स. पासपार्टूट टू शोज हिज इनजेन्युइटी इन मल्टिपल सिच्युएशन्स. सगळं बरं मुख्य पात्रावर एका नाही. मुख्य पात्र खूप सुंदर सुंदर वाक्य वापरतो. ती वाक्य वाचताना मजा येते. एवढंच आहे का त्यात? नाही. हा जो पासपार्टूट आहे त्याने दाखवलेली समयसूचकता, त्याने त्या ठिकाणी उपस्थित केलेले प्रश्न, जे काही सोल्युशन येते त्या ठिकाणी त्याने आणलेली पुढची त्याची भूमिका, या सगळ्यांमधून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आणि ज्या वेगवेगळ्या घटना असतात ती घटना तर मजेशीर असतेच, पण त्या घटनेच्या बाबतीत या दोघांची जी रिॲक्शन असते ती सुंदर असते. मग काय थीम ऑफ द नॉवेल इज इट इज फुल ऑफ ॲडव्हेंचर्स. मनी इज नॉट सो इम्पॉर्टंट. ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. नंबर 2. नंबर 3, टाईम इज एव्हरीथिंग. टाईम इज द बॉस. टाईम कंट्रोल्स एव्हरीथिंग. वी कॅनॉट कंट्रोल टाईम. वी आर ॲट मर्सी. वेळेच्या पुढे आपण काय आहोत, मजबूर आहोत. त्यानंतर समोर येणाऱ्या घटना, या कधी कोणत्या घटनांना आपल्याला जीवन जगताना सामोरं जावं लागू शकतं, त्या बाबतीत आपण काय आहोत, अनभिज्ञ आहोत. आणि अशाही परिस्थितीत आपण डगमगायचं नसतं. अगदी वेगळ्या पद्धतीने विचार करून या समस्यांना सामोरं जाऊन काय करायचं आहे, आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. गिवअप नाही करायचं. वी शुड नॉट गिवअप. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तर आपण गिवअप नाही केलं पाहिजे. प्रयत्न सोडला नाही पाहिजे. प्रयत्न केला तर सर्व शक्य आहे. ही एक मुख्य थीम आपल्याला काय या नॉवेलमध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर संकटांना सामोरं जाताना, अनेक अडचणी असताना, अगदी आर्थिक अडचणीसुद्धा असताना, आणि आपण यशस्वी होऊ की नाही माहिती नसतानासुद्धा यातील जी पात्रं आहेत ती जी हास्यविनोद करत असतात, ते जे वीट येत असतात. वीट म्हणजे काय, एक छान असं संभाषण असतं की ज्यातून अनएक्सपेक्टेडली विनोद निर्माण होतो. अशा प्रकारच्या कमेंट्सला वीट म्हणत असतात. तर ते अद्भुत आहे सगळं. कधीही त्या ठिकाणी त्यांनी हार मानलेली नाही, नाराज झालेले नाहीत, सतत प्रयत्न करतायत. नेव्हर गेव अप. दे नेव्हर गेव अप. कधीच त्यांनी प्रयत्न सोडला नाही. ही मुख्य थीम आहे. जरी वेळेचं कंट्रोल आहे सर्वांवर, आपल्या बाजूने काय करायचं की प्रयत्न करायला सोडायचं नाही. ही मुख्य थीम. ठीक आहे. आता आपण प्लॉट बघू. ही जी कादंबरी, याचा प्लॉट म्हणजे काय असतं, कथानक. जी काही मुख्य कथा आहे त्या कथेचं एक संक्षिप्त स्वरूप आपल्याला सांगायचं असतं. शॉर्टकटमध्ये आपण चित्रपटाची स्टोरी जेव्हा सांगतो, एक प्रकारे काय असते तो काय असतो, त्या चित्रपटाचा प्लॉट असतो. प्लॉट शब्द खूप वेगवेगळ्या प्रकारे येतो. प्लॉट म्हणजे काय असतं की ते आपण घर बांधण्यासाठी ती जमीन घेतो, तो पण प्लॉट आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला अडकवण्यासाठी, फसवण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवला जातो, त्याला पण प्लॉट म्हणतात. आणि जी स्टोरी असते, नाटक असू द्या, चित्रपट असू द्या किंवा कथा असू द्या, त्यालासुद्धा काय म्हणतात, प्लॉट म्हणतात. मी वाचून हे एक्सप्लेन करणार आहे पूर्ण, कारण वेळ कमी लागेल आपल्याला. अराउंड द वर्ल्ड इन 80 days बिगिन ॲट द रिफॉर्म क्लब इन इंग्लंड विथ फिलियस फॉग. आता जेव्हा कथा सुरू होते ती कुठे सुरू होते, ते जे रिफॉर्म क्लब आहे, ज्याला आपण काय म्हटलं आहे, रिफॉर्म अकॅडमी, सायन्स अकॅडमी आहे ती, तिथे सुरू होते. फिलियस फॉग पण तिथे आहे. अजून कोण आहे तिथे, थॉमस फ्लॅनॅगन, सॅम्युअल फॅलेंटिन अँड जॉन सुलिव्हन, हे सगळे बसलेले आहेत.
फायरप्लेसच्या बाजूला पेपर वाचतायत आणि आपल्याला एक छोटीशी ओळख, शॉर्टली ओळख करून दिली जाते कोणा बाबतीत, फॉगच्या बाबतीत. मग ॲट द रिफॉर्म क्लबमध्ये काय होतं की फॉग, फ्लॅनॅगन, फॅलेंटिन अँड सुलिव्हॅन आर टॉकिंग अबाउट द रिसेंट बँक रॉबरी. बघा, हे बँक रॉबरीचा फार महत्त्वाचा संबंध आहे. त्याच कालावधीत एक बँक लुटली गेलेली आहे, त्या बँकच्या रॉबरीबद्दल त्या ठिकाणी चर्चा चालू आहे सगळ्यांची. दिस कॉन्व्हर्सेशन लीड्स टू अ वेजर. आणि मग हे कॉन्व्हर्सेशन होता 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 डायरेक्ट ती गोष्ट कुठे येऊन पोचते, वेजर. वेजर म्हणजे जे चॅलेंज आहे ते आपल्या मुख्य पात्राला येणार आहे, त्या वेजरबद्दल त्या ठिकाणी ती चर्चा पुढे सरकत जाते. फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. वेल सुलिव्हॅन डझंट बिलीव्ह इट. इट कॅन बी डन. आता फॉगला गॅरंटी असते की 80 दिवसात या संपूर्ण जगाची काय एक फेरी आपण मारू शकतो, भ्रमंती करू शकतो. मात्र दुसरं जे पात्र आहे त्याला याच्यावर विश्वास नसतो. ते सुलिव्हॅन नावाचं पात्र आहे, त्याला यावर विश्वास नसतो. मग सुलिव्हॅन, फ्लॅनॅगन अँड फॅलेंटाईन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड. ऑल ऑफ द मेन ॲक्सेप्ट द वेजर फॉर 20,000 pounds. ठीक आहे. आता होतं काय की का बरं वाटत नाही सुलिव्हॅन, फ्लॅनॅगन आणि फॅलेंटिनला की फॉग ही जी भ्रमंती आहे 80 दिवसात पूर्ण करू शकत नाही? तर अनएक्सपेक्टेड म्हणजे ज्या गोष्टींना आपण गृहीत धरलेलं नसतं अशा गोष्टी अचानक आपल्यासमोर येऊन अडचणी निर्माण करतात, त्याच्यातून आपला वेळ जातो. फार महत्त्वाचा विषय होता हा. आणि खरोखर याच्यावरच सर्वस्व त्या वेजरचं भवितव्य अवलंबून होतं, यश अपयश अवलंबून होतं. की तुम्हाला जर काहीच अडचण आली नाही, तुम्ही प्रवासाला निघालात, तर तुम्ही ठरलेल्या वेळात पोचू शकता. पण अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित घटना जर सामोरे येत असल्या, त्याच्यात जर वेळ गेला तर तुम्ही अपेक्षित वेळेत पोचू शकत नाही, असं जे इतरांचं म्हणणं होतं. पण तरी फॉग ठाम आहे की नाही, तरी करू शकतो. आणि मग त्या ठिकाणी त्याला चॅलेंज दिलं जातं आणि तो चॅलेंज काय करतो, स्वीकारतो. आणि चॅलेंज किती रुपयांचं असतं, 20,000 pounds. मी तुम्हाला सांगितलं 20,000 pounds हे चॅलेंज आहे. मोठी रक्कम आहे ही. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट अँड फ्रॉम देन ऑन वी सी हाऊ फॉग goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companies. ही सुरुवात आहे प्लॉटची किंवा स्टोरीची. आणि मग त्यानंतर फॉग आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. मग ते अद्भुत असं ॲडव्हेंचर आहे, अद्भुत, अमेझिंग, सरप्रायझिंग. ते जे ॲडव्हेंचर आहे, साहस, ते आपल्याला बघायला मिळतं त्याच्या मित्रांसोबत. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल while other such plots merely support the central theme. म्हणजे अजून वेगवेगळे प्लॉट्स असतात. आपण सुरुवातीला बघितलं की काही कादंबऱ्यांना मल्टिपल प्लॉट्स असतात. पण हे जे मल्टिपल प्लॉट्स असतात म्हणजे वेगवेगळ्या छोट्या छोट्या इतरही स्टोरीज मेन स्टोरीच्या आजूबाजूला फिरत असतात. या छोट्या छोट्या स्टोरीज काय करत असतात, मेन स्टोरीला सपोर्ट करत असतात. आता दुसरी महत्त्वाची स्टोरी कोणती होती, बँक रॉबरीची. आता ती बँक रॉबरी झालेली आणि त्या बँक रॉबरीचा तपास फिक्स नावाच्या पोलीस ऑफिसरकडे आहे. तर ही जी स्टोरी आहे फिक्स नावाची इन्स्पेक्टरची, जो बँक रॉबरीचा शोध घेत असतो, तो दुसरा प्लॉट आहे. आणि तो प्लॉट कोणाशी संबंधित आहे, मुख्य प्लॉटशी संबंधित आहे. मुख्य प्लॉट काय, ट्रॅव्हलिंग अराउंड द वर्ल्ड इन 80 days. ठीक आहे. आता फिक्स कोण आहे, द डिटेक्टिव्ह. काय करतो, पाठलाग करतो. कोणाचा, फॉगचा. का बरं? आता ज्या व्यक्तीने बँक रॉबरी केलेली आहे तो कुठेतरी याच्यासारखा दिसतोय. कोणासारखा दिसतोय, आपला जो मुख्य पात्र आहे फिलियस फॉग त्याच्यासारखा दिसतोय. आणि त्या फिक्सला काय वाटतं, यानेच ती चोरी केलेली आहे बँकेची, म्हणून सतत तो त्याचा पाठलाग करतोय आणि त्याच्या प्रवासात सतत अडथळे आणतोय. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर हू हॅज रॉब्ड अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. त्याला वाटतंय की या फॉगने खूप मोठी रक्कम चोरली बँकेतून, म्हणून तो सतत त्याचा पाठलाग करतोय फॉगचा. कोण, फिक्स नावाचा डिटेक्टिव्ह म्हणा किंवा पोलीस ऑफिसर म्हणा. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉक्स पाथ जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम वेन एव्हर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. सतत अडथळे निर्माण करतो, मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याला वॉरंटसुद्धा मिळतं आणि विशिष्ट एक वेळी तो त्याला काय करतो, अटकसुद्धा करतो, अरेस्टसुद्धा करतो. द सस्पिशियन दॅट फॉग माइट बी अ क्लेवर जेंटलमॅन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक अँड द ऑथर मेक्स द रीडर ऑल्सो सस्पिशियस. Pass Parto too wonders whether his master might be robber, though in his heart he has ample trust in Fogg's integrity. सब थीम काय आहे,
म्हणजे असं लेखकसुद्धा जाणून बुजून प्रयत्न करतो अगदी वाचकांच्या मनात. किंवा तो फॉग आहे, त्याचा जो नोकर आहे, त्याच्या नोकराचं नाव काय, पासपार्टूट, त्याच्या मनात जे मुख्य पात्र आहे कोण, फिलियस फॉग, त्याच्याबद्दल शंका निर्माण करतो. म्हणजे वाचकांनाही कधी कधी वाटतं की असू शकतो हा चोर, त्याच्या नोकरालासुद्धा वाटतं कधी कधी असू शकतो हा चोर. तर हा जो एक प्रकारची शंका, सस्पिशन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे लेखकाने मुख्य पात्राच्या बाबतीत, ही सब थीम आहे. आणि त्यामुळेच अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि त्याला जो लागणारा वेळ आहे संपूर्ण जगाची भ्रमंती करण्याचा, त्या वेळेत अडथळा निर्माण होणार आहे, तो वेळ वाया जाणार आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी. आणि मुख्य म्हणजे त्याचा नोकर, त्याच्यासुद्धा मनात शंका निर्माण होते की आपला मालक चोर तर नाही, पण कुठेतरी त्याच्या मनात अशी ठाम भूमिका असते की नाही, हा मनुष्य चांगला आहे, हा चोरी करू शकत नाही, पण त्याच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाईम. आणि मग अशा प्रकारे कथानक पुढे सरकतं. फॉग प्रयत्न करत आहे, वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात आहे, तो पार करतोय, कारण त्याला लंडनला वेळेवर पोचायचं आहे. ही गोज थ्रू, आता काही ठिकाणांची नावं दिलेली आहे, कुठे कुठे आलं आहे, त्यात आपल्या भारताचा पण उल्लेख असू शकतो. ब्रिंडीसी, त्यानंतर सुएझ आलं आपलं नाव, बॉम्बे, आता आपण त्याला मुंबई म्हणतो, त्या काळात लिहिलेली कादंबरी आहे, त्यामुळे तिथे बॉम्बे म्हटलेलं आहे. मुंबईहून कुठे जातो, कलकत्ता, कलकत्ताला आता आपण काय म्हणतो, कोलकाता. त्यानंतर हाँगकाँगला जातो, त्यानंतर योकोहामा या ठिकाणी जातो, सॅन फ्रान्सिस्को, पुढचं ठिकाण न्यूयॉर्क, आणि फायनली लिव्हरपूल. असा त्याचा प्रवास आहे, वेगवेगळी ठिकाणं आलेली आहेत. फिक्स अरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल अँड दिस डिलेस फॉग अ बिट. आणि ज्या क्षणाला तो लिव्हरपूलला पोचतो त्यावेळेस हा डिटेक्टिव्ह फिक्स येतो, कारण त्याला वॉरंट मिळालेलं आहे याच्या विरोधात, आणि याला अटक करतो. आणि खूप जवळ येऊन पोचलेला आहे, खूप कमी वेळ शिल्लक आहे, आणि अशात याला लिव्हरपूलला अटक केली जाते, आणि खूप मोठा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होतो त्याच्या रस्त्यामध्ये. ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड द डेडलाईन अँड हॅझंट रीच्ड लंडन. आता त्याला काय वाटलं की त्याने जी डेडलाईन आहे 80 दिवसाची ती मिस केली, म्हणजे ती टळली, आता तो वेळेवर पोचू शकत नाही. ती जी इंटरनॅशनल डेट आहे, टायमिंगची जी लाईन आहे, तिथे या ठिकाणी मस्त सुंदरपैकी त्या ठिकाणी गडबड केलेली आहे. आणि या ठिकाणी त्याच्या मनात येतं की आपण काय केलं, डेडलाईन मिस केली, आपण हारलेलो आहोत. दस फॉग विन्स he thinks that he has missed the deadline and hasn't reached London in time, when in reality he reached a full day earlier. आणि खरं तर तो पूर्ण एक दिवस आधी पोचलेला असतो. Thus fog wins the wager and in the course of his travels find himself a worthy, charming, beautiful wife too. आणि अशा प्रकारे तो ही रेस जिंकतो. आणि या रस्त्यात पासपार्टूट तर त्याचा लॉयल फ्रेंड आहे, नोकर आहेच, पण त्याला एक मुलगीसुद्धा मिळते, जी त्याची मैत्रीण असते, ती अत्यंत प्रामाणिक आणि त्याच्यावर खूप प्रेम करणारी प्रेयसी त्याला या ठिकाणी मिळते.